घटना दुरुस्तीचा विषय आहे तो या ठिकाणी ते मांडणार आहे। महिला रिझर्वेशन आणि त्याच्यासोबत जुळलेलं डिलिमिटेशन जो संभ्रम सरकारने निर्माण केलेला आहे त्याच्याबद्दल ते बोलणार आहेत। इथे उपस्थित जिल्हाध्यक्ष बबलूदादा, या ठिकाणी उपस्थित माजी पालकमंत्री सुनीलदादा, या ठिकाणी उपस्थित आदरणीय खासदार बळवंतदादा, आदरणीय शहराचे अध्यक्ष बबलूदादा शेखावत, या ठिकाणी उपस्थित माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप, महिला काँग्रेसचे शहराचे अध्यक्ष आणि आमचे सगळ्या महिला कॉर्पोरेटर्स या ठिकाणी उपस्थित आहेत। बिजूदादा, तुम्हाला विनंती करते की आपण प्रेसला सुरुवात करा। महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशातच ज्या जुमलेबाज आणि ज्यांचा रेकॉर्ड खोटं बोलण्यामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंदल्या जाईल अशा प्रकारची पार्टी त्यांच्याकडून महिला आरक्षण बिलाच्या संदर्भात जो अपप्रचार सुरू आहे, या 131व्या घटना दुरुस्तीला जे 17 एप्रिलला हे बिल आणलं गेलं आणि त्यानंतर महिलांची आंदोलनं भाजपा करते आहे। मुख्यमंत्री रोज प्रेस पुढे जाऊन काँग्रेसला महिला विरोधी ठरवते आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जी प्रेस घेतली ते पंतप्रधान म्हणून होती की प्रचारक म्हणून होती हे संपूर्ण देशाने बघितलं आहे। खरं तर 106वी जी घटना दुरुस्ती झाली 2023 मध्ये, त्यामध्ये महिला आरक्षण हे 33%। त्यावेळेस काँग्रेसनी मागणी केली होती की 2024च्या लोकसभेमध्ये आणि होणाऱ्या विधानसभेमध्ये हे आरक्षण लागू करावं, पण जिनकी नियत में खोट आहे त्यांनी बिल पारित केलं एकमताने 106वी घटना दुरुस्ती करून 2023 मध्ये आणि लागू करण्याची घोषणा केली 2029 मध्ये। यामागचं षडयंत्र, कट, कारस्थान हे संपूर्ण त्यावेळेस चर्चेचा विषय होता की बिल जर एवढा लवकर पारित का केलं, लागूच करायचं नव्हतं, 2029 मध्ये लागू करायचं होतं। जो होता ते काही कारस्थान होतं ते 17 तारखेला 131व्या घटना दुरुस्तीचं बिल आलं, विधेयक आलं, त्यावेळेस ते सगळ्यांच्या पुढे ओपन झालं। मुळात प्रश्न असा येतो की नारी आरक्षण, नारी वंदन, आपलं नारी शक्ती वंदन असं त्याला नाव दिलं गेलं। ज्यावेळेस हे बिल मंजूर झालं, विधेयक मंजूर झालं 23 मध्ये, त्यावेळेस हा शब्दाचा प्रयोग त्या ठिकाणी नव्हता, त्या बिलात उल्लेख पण नव्हता आणि त्यावेळेस ते महिलांचं आरक्षण होतं 33%, तो विषय संपला। परंतु 131व्या घटना दुरुस्तीमध्ये जे विधेयक आणलं गेलं त्यामध्ये तर मुळात नारी शक्ती वंदन नावाचा उल्लेखच नाही। तो उल्लेख केवळ शब्दांनी केला आहे की 33% आरक्षण लागू करण्यासाठी महिलांसाठी त्या विधेयकामध्ये वरची एक लाईन सोडली तर खाली संपूर्ण परिसीमन, डिलिमिटेशन असं त्यामध्ये हेतू होता आणि काँग्रेसची भूमिका ही स्पष्ट होती की तुम्ही आहे त्याच परिस्थितीमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये असलेलं संख्याबळ किंवा विधानसभेमध्ये असलेलं संख्याबळ हे प्रादेशिक समतोल, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या सगळ्या राज्यांना हे समान त्यांना अधिकार किंवा समान हक्क मिळावा हा त्यामागचा उद्देश होता। आणि आज मात्र ह्यामध्ये गिरा तो भी टांग ऊपर मैं करे सो कायदा किंवा त्यामागची त्यांची भूमिका, जो हेतू होता, त्यांना माहीत होतं की हे विधेयक या ठिकाणी मंजूर होणार नाही घटना दुरुस्ती, कारण 2/3 मेजॉरिटी नाही आणि म्हणून या घटना दुरुस्तीच्या विधेयकाच्या आड परिसीमन करून
संख्या वाढवून यामध्ये या मतदारसंघाची तोडफोड करून 2011च्या जनगणनेचा आधार घेऊन खरं तर कुठलीही डिलिमिटेशन कुठलाही करायचं असेल तर तो पहिल्यांदा जनगणना करून नंतर ते डिलिमिटेशन करायला पाहिजे. पण त्यामध्ये 2011ची लोकसंख्या गृहीत धरून हे बिल आणलं गेलं. यात खरं तर प्रश्न असा येतो, काँग्रेसला बदनाम करण्याचं काम सुरू केलं. हे विधेयक मात्र आपल्याला सांगताना सगळ्या पत्रकार बंधूंना याचा मागचा डाव हे मी काही गोष्टीमधून तुमच्याकडे सगळं मांडणार आहे. महिला आरक्षणासाठी हे विधेयक नव्हतं, तर महिलांना आरक्षण देणारं हे विधेयक होतं काय, तर अजिबात नाही. तो अजूनही ते लोकसभेमध्ये 2023च्या घटना दुरुस्तीनंतर ते देऊ शकतात, आजही लागू करू शकतात. आहे त्याप्रमाणेच यापूर्वीसुद्धा आपल्याला ज्यावेळेस ही घटना दुरुस्ती झाली त्यावेळेस 23मध्ये या संपूर्ण याला काँग्रेसनी पूर्णतः पाठिंबा दिला होता. आणि आत्ता होणार नाही याचे श्रेय विरोधकांना त्यावेळेस दिले काय, तर अजिबात नाव काढलं नाही. उल्लेखसुद्धा मोदींनी 106व्या घटनादुरुस्तीनंतर महिलांना आरक्षण दिल्यानंतर काँग्रेसला अजिबात त्याचं श्रेय मिळू दिलं नाही. जे काही भाषणं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांचे आहेत, नरेंद्रजी मोदींचे आहेत, ते पाहिले आपण तर त्याने आपलीच पाठ आपण थोपटून घेतली, आपलीच वाहवा करून घेतली. आणि त्यामुळं हे जे काही विधेयक पारित झालं त्याचं श्रेय जर मिळालं तर आपण घ्यायचं, नामंजूर झालं तर खापर विरोधकावर फोडायचं. हे सरळ आणि साधा गणित त्यामागचं होता. म्हणजे चितबी मेरी आणि पटबी मेरी असं त्यामागचा तो उद्देश त्यामध्ये होता. लोकसभेमध्ये आपल्याला माहीत आहे की आत्ताचे संख्याबळ 543 आहे. मग ते संख्याबळ वाढवायचं. तुम्ही आरक्षण आत्ताचं लागू करा, आमची सहमती आहे, काँग्रेसनी पाठिंबा दिला आहे, जे 23मध्ये मंजूर झालेलं आहे त्याला कुणाचाच विरोध नाही. ते लागू करता येत नाही, तुमची नियत नाही. कारण ज्यावेळेस महिलांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये राजीवजींनी ज्यावेळेस बिल आणलं, ते बिलाला विरोध कोणी केला? भाजपनी केला. त्याला विरोध भाजपचा होता, होऊ दिला नाही. कारण त्यावेळेस 2/3 मेजॉरिटी आमची नव्हती. मग ते का करू दिलं नाही महिलांना आरक्षण? 33% आरक्षण देण्याचा मुद्दा होता त्यावेळेस. मग नरसिंहरावचं सरकार आलं, तेही काँग्रेसचंच होतं, त्यांनी ते बिल मंजूर केलं. म्हणजे महिलांना आरक्षण कोणी दिलं? तर काँग्रेसने दिलं. यांचा काय संबंध आहे? यांनी विरोध केला. काल अर्धवट पंतप्रधान बोलले, नरेंद्र मोदी पार्लमेंटमध्ये ते अर्धवट बोलले. यापूर्वीसुद्धा याचा विरोध केला गेला. अरे करणारे तुम्हीच आणि सांगणारे तुम्हीच. खरं तर यामध्ये या डिलिमिटेशनला विरोध करण्याचं प्रमुख कारण काय? मुळात नारी शक्ती वंदन हे त्यामध्ये उल्लेख नाही. याचा आरक्षणाशी काही संबंध नाही. त्यांना संख्या वाढवून आरक्षण देणं हा हेतू हा होता की संपूर्ण देशातील लोकसभेच्या विधानसभेच्या जे आसाममध्ये केलं, आसाममध्ये प्रचंड मतदारसंघाची त्यांनी तोडफोड केली. मनात वाटेल त्या पद्धतीनं मतदारसंघ निर्माण केले. काही पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण काही जोडत नाहीत. उत्तर दक्षिण घ्यायला पाहिजे, सुरुवात उत्तरेकडून व्हायला पाहिजे. परिसीमन करताना कुठेच काही नाही. एक मतदारसंघ तर असा आहे आसाममधला की तो सलगच नाही. मुळात मधात एक दुसराच मतदारसंघ घुसवला. म्हणजे एका आमदाराला दुसरा मतदारसंघ क्रॉस करून तिसऱ्या मतदारसंघात जावं लागतं, दुसऱ्या मतदारसंघात जावं लागतं. तर ही सोयीची व्यवस्था त्या ठिकाणी केली गेली. बरं, एक प्रश्न येतो की 2023मध्ये पारित झालेलं नारी शक्ती वंदन अधिनियम होते काय? तर हे कागदपत्री तरी तसं नाही, मी त्याचा उल्लेख केला. हे अधिनियम केवळ नाव प्रसारित करण्यासाठी आणि त्याचा ॲडव्हान्टेज घेण्यासाठी, महिलांच्या मताचा फायदा घेण्यासाठी त्यामध्ये फक्त 33% महिलांचं आरक्षण एवढाच उल्लेख होता. हा शब्द कुठून आणला त्यांनाच माहीत, त्यांच्याकडे शब्दाचा भांडार आहे.
पण नारी शक्ती वगैरे वंदन वगैरे आता हे सगळे जेवढे बलात्कारी आहेत 20-22 त्यांना जोपासला आहे, त्यांनी तो पोचला आहे, ते त्यांच्याच पक्षात आहे सगळी. त्यामुळं त्यावर नारीच्या संदर्भात जेवढी भाजपशासित राज्य आहेत त्या भाजपशासित राज्यामध्ये सर्वाधिक महिलावर अत्याचारांच्या घटना हे आम्ही म्हणत नाही, सरकारी आकडे सांगतात. आणि हे सगळं असताना केवळ महिलांची मतं मिळवण्यासाठी द्यायचं नाहीच आहे, मतं मिळवायचे महिलांना देण्याचं यांची मानसिकताच नाही. अंतिम निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतर डिलिमिटेशनची प्रक्रिया आपली सुरू केली जाते, हे मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं. म्हणजेच अटल बिहारी वाजपेयीचं सरकार होतं 2002मध्ये ज्या काही मतदारसंघाची फेररचना विधेयक सादर करण्यात आलं होतं त्यावेळेस दक्षिणेकडील राज्यावर अन्याय होतो, त्यामुळे त्याला विरोध झाला, ती खूप मोठी चर्चा झाली. आणि कायमचा उत्तरेकडील राज्याचं वर्चस्व सत्तेमध्ये सर्वोच्च पदावर कायमचं असू नये, नेहमी सत्ता ही दक्षिण उत्तर पूर्व हे सगळीकडे बॅलन्स ठेवून त्यांनाही त्या ठिकाणी सहभाग मिळाला पाहिजेत. म्हणून दक्षिणेकडचे अनेक पंतप्रधान आपण पाहिलेत, देवगौडा पाहिले असतील किंवा नरसिंहराव पाहिले असतील, तर ते समतोल प्रादेशिक समतोल आपण या देशामध्ये काँग्रेसनी साधला होता. आणि यामुळंच हे संपूर्ण लोकसंख्येवर दक्षिणेने कंट्रोल ठेवला, कारण लोकसंख्या कमी आहे. आणि अशा स्थितीत दक्षिणेवर फार मोठा अन्याय झाला असता. त्यामध्ये दक्षिणेतील राज्यामध्ये 20% म्हणजे 24% 20.9% ही संख्या कमी झाली असती. आणि उत्तरेमध्ये ही संख्या वाढून 38 साधारणतः ही संख्या 41 गेली असती. म्हणजे 20.3 24.3 हे दक्षिणेकडे आणि 38% 41% ही उत्तरेकडे. म्हणजे एवढा मोठा जर कायमची सत्ता ही उत्तरेकडे असती, उद्याच्या देशाच्या राजकारणाच्या भूमिकेतून जर आपण बघितलं तर, म्हणून हा संपूर्ण मुद्दा काँग्रेसने लावून धरला होता की जेवढी आत्ता 543 संख्या आहे त्याच संख्येवर आत्ताचं डिलिमिटेशन करा आणि आरक्षण पण त्याच संख्येवर द्या. मतदारसंघ तोडफोड करून सोयीचा आणि संख्या वाढवून तुम्ही ते करू नका, ही काँग्रेसची भूमिका होती. बरोबर 5 राज्याच्या निवडणुका सुरू आहे, आचारसंहिता सुरू आहे. आणि आचारसंहिता सुरू असताना हे बिल आणलं गेलं. यामागचा उद्देश काय, तर त्या राज्यावर खरं तर आचारसंहिता असताना आणायलाच नको घाईघाईनी, विशेष अधिवेशन बोलवण्याची गरजच नव्हती. त्यालासुद्धा काँग्रेसने विरोध केला होता, राहुलजींनी विरोध केला होता. ते म्हणाले की यातून आपण पुढे हे सगळं संपल्यानंतर चर्चा करा. हे विधेयक आणलं त्यावेळेस विरोधकांच्या हातात पहिल्या दिवशी दिलं संध्याकाळी, ते वाचायलासुद्धा दिला नाही, एवढी गुप्तता पाळल्या गेली. पूर्वी हे विधेयक मांडण्याच्या पूर्वी सगळीकडे प्रचार मांडला गेला, मोदी कुछ बहुत बड़ा काम करने वाले. नरेंद्र मोदी सरकारवर जे घाणेरडे आरोप होत आहेत, या सरकारची पद गेलेली आहे, या सरकारला रोज शिव्या खावे लागत आहेत, हे सरकार महिलांची सुरक्षा करू शकत नाही, यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. आणि यांची घसरलेली पद सावरण्यासाठी महिलांचा मुद्दा पुढे करून डिलिमिटेशनच्या नावाखाली महिलांचं मत घेऊन पुन्हा बिघडलेली घडी दुरुस्त करण्याचं काम या विधेयकाच्या माध्यमातून सरकारचं दिसत आहे. खरं तर ही एवढ्या घाईघाईनं घटनादुरुस्तीचं विधेयक मुळात आणणारच नको होतं, पण ते आणल्या गेलं. म्हणजे आता हा प्रश्न येतो की 17 एप्रिलला घटनादुरुस्ती विधेयक फेटाळण्यात आल्यानंतर महिलांना आरक्षण मिळणार की नाही, तर मिळणार, कारण ते बिल 2023मध्ये मंजूर झालेलं आहे, ते कायम आहे. 106वी घटनादुरुस्ती झाली आहे, बहुमताने एकमताने झाली आहे. त्यामुळं ते असताना तुम्हाला 33% आरक्षण लागू करण्यापासून कोण रोखणार? पण ते रोखू शकत नाही, ते मंजूर झालेलं आहे. आणि यामधून कारण यांना 33% आरक्षण महिलांचं लागू करायचंच नव्हतं, हे महिला विरोधी आहे.
RSSचे प्रमुख कधी महिला झाली? होऊ शकतात. देशाच्या भारतीय जनता पक्षाने कधी महिला अध्यक्ष केला आहे? काँग्रेसवर आरोप करताय काँग्रेसने महिलावर अन्याय केला. जे काही दिलं ते काँग्रेसने दिलं. लोकसभेच्या स्पीकरपासून तर देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत. आणि यामुळं आणि हे गॅजेट नोटिफिकेशन झालं आहे 2023चं, म्हणजे राष्ट्रपतीची सहीसुद्धा झालेली आहे. मनीष तिवारींनी सांगितलं 16 तारखेला त्या दिवशी. म्हणजे हे बिल जे आहे, तुम्हाला सगळ्यांना पत्रकारांना सांगतोय, हे 2023चं हे गॅजेट नोटिफिकेशन निघालं आहे. राष्ट्रपतीची सही झाल्याशिवाय निघू शकत नाही, म्हणजे ते कायम आहे. अरे यांच्या नियतीत खोट आहे. हे नियत यांची बेमानीची आहे. महिलांना जे मनुस्मृतीला मानणारी आहेत, ते महिलांना दुय्यम स्थानी मानणारी वैचारिक यांची ही लेवल आहे. यांची जी वैचारिक पातळी आहे किंवा ते मातृसंघ जो ज्यांचा आहे, तो कधी महिलांना प्रथम स्थानी मानतो, तो दुय्यम स्थानीच मानतो. मनुस्मृती मानणारी ही मंडळी, त्या विचाराची ही मंडळी आज सत्तेमध्ये बसली. हे काय सांगणार आम्हाला की महिलांना कुठल्या स्थानावर पोचवायचं आणि काय न्याय द्यायचा? म्हणून हे बिल मंजूर झाल्यानंतर त्यांची द्यायची नियत नव्हती. त्यासाठी हे 31वी घटना दुरुस्ती त्यांनी पुढे आणली. आणि हे दुरुस्तीच्या आड स्वतःचं पाप लपवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. म्हणण्याची भाषा बोलत आहे. तर मग 2023ची जी काही आकडेवारी उपलब्ध होती ना, आहेच, तेव्हा का नाही हे 2000 कराच्या आधारावर महिला मतदारसंघाची फेररचना करू शकलेत? जे ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयींच्या काळात झालं, जे डिलिमिटेशन झालं, ते आत्ता करू शकले असते. त्याला आधार आहे त्या 2000 जनगणनेचा, आणि तेवढीच मतदारसंघ ठेवून करता आली असती. परंतु त्यांना यामागे प्रचंड त्यांची कावेबाज आणि धूर्त नीती आहे, हे आता लपून राहिलेलं नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी हे बिल आणत असताना केवळ महिलांना आरक्षण देण्याचा उद्देश हे विधेयक आणताना नव्हता. त्यांना या देशातील दलित, आदिवासी, OBC यावर त्यांना महिलांच्या संदर्भात यांचं काही देणं घेणं नाही. जर तसं असतं तर या घटना दुरुस्तीमध्ये OBCच्या आरक्षणाचा, SC STच्या आरक्षणाचा कोटा ठरवून ते रिझर्वेशन बिल आणलं असतं. म्हणजे महिलांना आरक्षण द्यायचं आहे, मग OBC महिलांनी काय केलं? SC ST महिलांनी काय केलं? त्यामध्ये काय समावेश नाही? तुम्ही कोणासाठी सरकार चालवत आहे या देशामध्ये? हे सर्व मागासवर्गीयांना गृहीत धरून, वेठी धरून मागासवर्गीयावर अन्याय करणारं हे सरकारची यामागची मंशा आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे. देवेंद्रजी सांगतात की आम्ही खुली चर्चा करायसाठी तयार आहोत. माझ्या उंचीचा विचार करून ठेवा. म्हणजे थोडं सगळ्याच खाली घ्या. अरे आमचा माणूस ऑडिओला म्हणजे खाली जाणं बाय. चाल विचार चला. नवनीकरणावर टीका केली होती. 20 कन्या म्हटलं, त्यानंतर 20 कन्या तुम्ही नवनीकरणाचा उल्लेख केला होता. त्यानंतर 20 वल्ली म्हटलं, त्यानंतर तुम्हाला हिरवे साहेब आणि चिल्लर असं म्हटलं होतं. नाही, बरोबर आहे ना. त्या मला चिल्लरच समजतात, कारण त्या मोदींनाच ठोक समजतात, चिल्लर आणि ठोक. त्यामुळं आम्ही चिल्लरच आहोत. राहिला विषय की त्या किती महान आहेत, कारण सी ग्रेडच्या पॉप्युलर त्या हिरोईन आहेत, त्यामुळे त्या ग्रेटच असणार. सी ग्रेड पिक्चरच्या पॉप्युलर हिरोईनकडून ग्रेटच असणार त्या, कारण पडद्यावरच्या तारांकित आहेत त्या. त्यामुळं आम्ही तर त्यांच्या दृष्टीने चिल्लरच आहोत. त्यामुळे आम्ही चिल्लर आहोत. राहिला हिरवा साप. हिरवा साप हा बिनविषारी असतो, हे जरा शोधा म्हणा जरा. हिरवा साप कधी विषारी नसतो. जे गवाऱ्या रंगाचे असतात ते विषारी असतात. गवार कलरचे गवाऱ्या तर ते विषारी असतात. त्याचाही अभ्यास करून घ्या, त्याचं उत्तर त्यांना मिळेल.
केंद्रीय अध्यक्षांना ट्रोल केलं जात आहे. तुम्ही कसं पाहता त्याकडे? तुमचे केंद्रीय अध्यक्ष जे आहे त्यांना ट्रोल केलं जात आहे मोदींच्या. नाही, आमच्या अध्यक्षांनी जे वस्तुस्थिती मांडली ती खरी आहे. हे आमचे अध्यक्ष एका म्हणजे दलित समाजाचे आहेत म्हणून त्यांना ट्रोल करताय. आणि सुब्रमण्यम स्वामींनी तुमच्या पंतप्रधानावर वाटेल ते बोलले, तर महिलांबद्दल बोलले, पंतप्रधानावर बोलले, तर त्यावेळेस तुमचं तोंड का शिवलं होतं? कोणी शिवलं तुमचं तोंड? तुमच्या तोंडाला कोण चिकटपट्टी लावली? त्यावेळेस तुम्ही का बोलत नाही? तुमच्याच पक्षाचा एक नेता महिलांचा अवमान करतो, महिलांच्या अंतरावर वाटेल ते पंतप्रधानाचं नाव घेऊन बोलतो, त्यावेळेस तुम्हाला काहीच वाटत नाही, त्यावेळेस लाज वाटत नाही. आणि आमच्या एखाद्या नेत्याने जर तेही दलित नेता म्हणून त्यांच्यावर तुम्ही तुटून पडताय. दलित नेत्यांनी एक वक्तव्य केलं, तेही सत्यतेला धरून केल्यामुळं जर ते वक्तव्य केलं असेल तर त्याचा जर भारतीय जनता पक्ष किंवा त्या पक्षाची भूमिका असेल तर मला वाटतं की ही दुपट्टी भूमिका आहे. आणि या दुपट्टी भूमिकेतून ते बोलत आहेत, त्याच्यातून आमच्या नेत्यांना आणि आम्हाला त्याच्या बोलण्याचा काही परिणाम होणार नाही.